श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर इथं देवपूजा करता करताच आहे ना, मी व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केलेली होती. तर इथं आज एकादश असल्यामुळं, आज एकादशी आहे, तर त्याच्यामुळं मी इथं विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक करून घेत होते. तर दुधानं अभिषेक केला, तर त्याच्यामध्ये मी चंदन टाकलेलं होतं, म्हणजे चंदनाच्या दुधानं मी आज विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक केला. तर इथं मी त्यांची छान आंघोळ करून घेतली आणि त्यांच्यासाठी ना दुसरे वस्त्रही काढून घेतलेले, जे पहिले अगोदरचे घातलेले होते ना, तर ते मी स्वच्छ धुवून वाळत टाकून दिलेले आहे, कारण आज थोडंसं बाहेर ऊन पडलेलं आहे. तर इथे मी हे बघा त्यांच्यासाठी हे वस्त्र काढून घेतलेले. तर चला इथं माझी देवपूजा करून झालेली आहे. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर आज एकादशी, तर सगळ्या ताईंना माझ्याकडून एकादशीच्या मनापासून शुभेच्छा. तर आज आहे ना मी सकाळीच पूजा करून घेतली. आज मी 5 वाजताच उठलेली. तर बरोबर आता आहे ना 7:30 वाजलेले. तर माझी देवपूजा करून झालेली आहे, फक्त तुळशीला पाणी घालायचं बाकी. आज छानपैकी असा विठ्ठल रुक्मिणीचा मी अभिषेक केला आणि इथं छान आज गुलाबाचं फुलसुद्धा वालेलं आहे, छानपैकी ड्रेससुद्धा घातलेला आहे. छान इथं म्हणजे आज पूजा करून झालेली सकाळी सकाळी. इतकं प्रसन्न झालेलं आहे घरातलं वातावरण. तर काल देवीच्या मंदिरात गेलो की नाही, तर तिथून आहे ना मी हा महाराजा चंदन आणला. तर इतका छान आहे, वास पण इतका छान येतोय आणि सुकावाला आहे. तर छान आहे हा, पण मला आवडला हा देवांना लावण्यासाठी. तर हे बघा. आणि माझी ना आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे, कारण आता 7:30 वाजलेले आहे. तर देवांशी ना 9 वाजता जातो आणि त्याचे पप्पा 8:30 वाजता जातात. तर मला दोघांचा टिफिन बनवायचा आहे. तर मग म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं छानपैकी मी आज देवाजवळच व्हिडिओला सुरुवात केली. तर चला मी आता स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर परत बोलते. तर काल आहे ना देवीच्या मंदिरात गेलो होतो ना, तर येताना आहे ना मग आम्ही भांड्याच्या दुकानातसुद्धा गेलो. तर तिथे आहे ना एका ताईला डोश्याचा तवा घ्यायचा होता. मग आम्ही तो डोश्याचा तवा घेतला आणि तिथं मग मला ही कढई आवडली. खूप दिवसापासून मला स्टीलची कढई घ्यायची होती. तर खूप सुंदर कढई आहे आणि छोटीशी आहे. जास्त मोठी नाही घेतली मी, छोटीशीच घेतली आपले रेग्युलर भाज्यांसाठी. तर जे स्टिकर लावलेले असतात ना भांड्यांना, तर ते स्टिकर कसे काढायचे, आपण काय करतो असेच ते काढण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर मग ते घासणीनं घासतो, मग त्याचे चर पडतात भांड्यांना. तर तसं नाही करायचं. गॅसवर टेकवायचे, गॅस सुरू करायचा आणि थोडंसं नॉर्मल गरम होऊ द्यायचं. तुम्ही पाहिलं असेल एकदम इझिली असे हे स्टिकर निघतात, म्हणजे 2 मिनटंही लागत नाही ते स्टिकर निघायला. आणि तसे जर आपण ते काढले तर त्याला खूप वेळ जातो. तर इथे मी स्टिकर काढून घेतले, कढई स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर आहे ना मग देवांशला टिफिनमध्ये आज भेंडी द्यायची होती. इथे मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे स्वयंपाकाचं. इथे हिरवी मिरची काढून घेतलेली आहे. इथं आज मेथीची भाजी बनवायची रश्श्याची, तर मेथीची भाजीसुद्धा काढून घेतलेली आहे. तर चला मी आता ही कढई स्वच्छ घासून घेते आणि इथं मिरचीसुद्धा काढून घेतलेली आहे तळण्यासाठी. तर इथं मी देवांशला ना भेंडीची भाजीसुद्धा बनवली, त्याच कढईमध्ये बनवली. पहिली रेसिपी देवांसाठीच बनवली मी कढईमध्ये. तर इथं देवांशला भेंडीची भाजी बनवली आणि आमच्यासाठी ना मला मेथीची भाजी बनवायची होती. तर त्याच्यासाठी मी इथं मेथी बारीक कट करून घेतली. इथं मी शेंगदाणे, लसण आणि हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे तव्यावरती, चांगली भाजून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आहे ना दहीसुद्धा लावलेलं होतं काल, तर इतकं छान दही झालेलं आहे. हे बघा इथं मी लसण, हिरवी मिरची आणि शेंगदाणे चांगले भाजून घेतले. त्याच्यानंतर आहे ना थोडंसं तेल टाकलं, त्याच्यात लसणाचे तुकडे टाकले आणि मी भाजी कलसायला टाकून दिलेली आहे. तर इथं भाजीसुद्धा मी त्याच कढईमध्ये बनवली. देवांची भाजी काढून घेतली मी एका प्लेटमध्ये, तर कारण ती थंड होणार ना पटकन, तर म्हणून प्लेटमध्ये काढली. इथं देवांशलेसुद्धा भाजी बनवली. तर हे बघा इथं एकदम मस्त मी आज रश्श्याची भाजी बनवणार आहे. तर इथं मी जे वाटण वाटून घेतलेलं होतं शेंगदाण्याचं, हिरवी मिरचीचं आणि लसणाचं, त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरंसुद्धा ॲड केलं होतं, थोडासा सांबारसुद्धा ॲड केला होता त्या वाटणामध्ये. तर त्याची मी फोडणी देऊन दिली. तर इथं एकदम मस्त अशी रश्श्याची भाजी तयार झाली. दुपारीनं जेवण झालं, सगळे कामं आवरून झाले आणि देवांश पण स्कूलमधून आलेला होता. त्याच्यानंतर आहे ना हे स्कूटी शिकवणाऱ्या ताई आहे, तर त्या मला घ्यायला आल्या होत्या घरी. कारण त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला तुमच्या स्कूटीवर सुद्धा प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. तर मग त्या आहे ना मला घरी घ्यायला आल्या होत्या, कारण मी काही म्हणजे अजूनपर्यंत माझी स्कूटी मी हातात घेतली नव्हती. आपली जी घरची स्कूटी ना ती मी काही अजूनपर्यंत चालवलेली नव्हती. तर मग त्या म्हणे की मीच तुम्हाला घ्यायला येते. तर मग त्या घ्यायला आलेल्या होत्या मला. तर इथं मग आहे ना पाऊस पण सुरू झालेला होता. तर पावसातसुद्धा मी आपली स्कूटी चालवली. तर इथं मी स्कूटी चालवताना दिसत असेल तुम्हाला. तर इथं मी ना आपली स्कूटीसुद्धा मला चालवल्या गेली. तर ताई म्हणे आता तुम्हाला स्कूटी जमते.
ज्या स्कूटी शिकवणाऱ्या ताई ना, तर त्या छान पद्धतीनं स्कूटी शिकवतात. म्हणजे आपल्या स्कूटीवरही त्या प्रॅक्टिस घेतात. तर तुम्हाला इथं समोर दुसऱ्या ताई दिसत असेल, तर त्यासुद्धा क्लासलाच आलेल्या आहे. तर चला इथून मी आता घरी जाते. तर मी घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर आहे ना, मग थोडासा वेळ होता माझ्याकडं, कारण मी आज लवकर गेलेली होती ना क्लासला. तर मग मी 4:30 वाजताच घरी आले. त्याच्यानंतर चहा पाणी घेतला. थोडीशी ओली झालेली होती ना, तर मग छान अद्रकीचा चहा घेतला. त्याच्यानंतर इथं मग मी लसूण सोलून घेतला थोडासा. म्हटलं 5-6 म्हणजे मी जास्तीचा लसूण सोलून ठेवत असते. म्हणजे आपल्याला 5-6 दिवस मग टेन्शन नाही. तर काल आहे ना, डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलो होतो. माझा जो उजव्या साईडचा डोळा आहे ना, तर तो जास्तीचा त्रास देत होता. म्हणजे थोडंसं त्यातून पाणी येत होतं. मग आम्ही काल डॉक्टरकडे गेलो डोळ्याच्या. तर माझ्या उजव्या डोळ्याचा जो नंबर आहे ना, तर तो थोडासा कमी झालेला आहे. तर डॉक्टरांनी मला डोळ्यात टाकण्यासाठी 2 ड्रॉप दिले आणि म्हणजे चष्मा त्याची फ्रेम तीच ठेवली. फक्त त्याचे जे काच आहे ना, तर ते बदलून घेतले आणि इथं देवांचाही अभ्यास घेणं सुरू होता. म्हणजे त्याला त्याच्या हातानंच लिहायचं असतं. तर चला त्यांना मी आत्ताच दिवाबत्ती करून घेतलेली आहे आणि इथे देवांश. तर तुम्हाला घड्याळमध्ये दिसत असेल तर आता 7:30 वाजलेले. तर मी आज तुम्हाला छान काकडीचे ना थालीपीठ करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी ते थालीपीठ बनवायचं आहे ना, तर त्याचं साहित्य मी इथं पूर्ण काढून घेतलेलं आहे. इथं मी काकडी काढून घेतलेली आहे 3 आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची. हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कारण मग मी जर जास्त घेतलं तर देवांश खाणार नाही. तर इथं मी 2 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि तशी हिरवी मिरची ना खूप तिखट आहे. त्याच्यानंतर सोलून घेतलेला लसूण घेतलेला आहे आणि इथं मी सांबार घेतलेला आहे. सर्वप्रथम मी ना जर तुमच्याकडे कवळी काकडी असली तर तुम्ही डायरेक्टसुद्धा खिसली तरी चालेल. ही थोडीशी मोठ्या साईजची ना, तर मी ही काय करणार आहे, थोडीशी सोलून घेणार आहे. म्हणजे याची वरची जी साल आहे ना, तर ती सोलणीनं काढून घेणार आहे. तर चला मी आता हे करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. तरी तर मी काकडी ना सोलणीनं सोलून घेत होते. तर जर कोवळी काकडी असली तर ती डायरेक्ट पण खिसली तरी चालेल. पण ही थोडीशी मोठी होती ना, तर मग काय होतं ते जर सोलली नाही तर मग ते वरची साल आहे ना, ती जास्त कचर लागते. तर त्याच्यासाठी मी इथं सोलून घेतली. इथं मी ह्या पद्धतीने ही काकडी खिसून घेतली. काकडीमध्ये आहे ना पाण्याचं प्रमाण जास्त असतं, तुम्हाला दिसत असेल. तर याच्यामध्ये पाणी निघलेलं आहे. तर मी आता काय करणार आहे, याचं कणिक मळून घेणार आहे. म्हणजे याच्यामध्ये मी पीठ ॲड करणार आहे. तर मी दाखवते तुम्हाला मी कोणकोणते पीठ ॲड करणार आहे. तर चला मग. तर मी याच्यामध्ये सर्वप्रथम आहे ना तांदळाचं पीठ ॲड करते, जवळपास 3 चमचे. त्याच्यानंतर बेसन पीठ जवळपास मी एवढं घेतलेलं आहे. जवळपास पोहे खायच्या चमच्यानं ते पण 3 चमचे. तर याच्यामध्ये मी आता गव्हाचं कणिक ॲड करणार आहे. हे कणिक मी चाळून घेतलेलं आहे, तर ते सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते. त्याच्यानंतर सांबार. त्याच्यानंतर मी लसण आणि हिरवी मिरची ना ठेचून घेतलेली आहे, तर ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करते. त्याच्यानंतर थोडासा ओवा हातावर क्रश करते, तो सुद्धा ॲड करते. त्याच्यामध्ये ना थोडंसं जिरं ॲड करते 1 चमचा. धनिया पावडर 1 चमचा. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर काय करायचं, हाताच्या साहाय्यानं हे कणिक आहे ना व्यवस्थित मळून घ्यायचं, सगळं एकजीव करायचं. याच्यामध्ये काय करायचं, आता हे कणकीमध्ये ना जर हे व्यवस्थित भिजवलं गेलं नाही तर याच्यात थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालेल. याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं. पाणी टाकून थोडंसं हे कणिक आहे ना व्यवस्थित मळून घ्यायचं. म्हणजे थोडंसं सेल मळायचं, असं एकदम घट्टसर नाही करायचं. थोडंसं ढिलं असलं तरी चालेल. तर इथं मी ह्या पद्धतीने हे कणिक असं मळून घेतलं. त्याच्यानंतर थोडंसं तेल घेतलं आणि तेलानं परत त्याला थोडंसं व्यवस्थित मळून घेतलं. तर चला आता मी हा गोळा आहे ना कणकेचा, तर हा 5 मिनटं असाच मुरू देते. म्हणजे थोडासा सेट होऊ देते आणि त्याच्यानंतर परत दाखवते. तर चला. तर इथं मी स्वच्छ धुवून घेतलेला रुमाल घेतला. तर मी रुमालावरच थापटून ते थालीपीठ करणार आहे. तर तुम्ही त्याच्याऐवजी ना एक कॅरी बॅग जरी घेतली चालेल. म्हणजे रुमालाच्या ऐवजी तुम्ही कॅरी बॅगचा वापर केला तरी चालेल. पण मी रुमाल घेतलेला आहे. तर मी हा रुमाल आहे ना थोडासा ओला करून घेतला, तो पिळून घेतला आणि त्याच्यानंतर एक गोळा तोडून घेतला आणि तो हाताच्या साहाय्यानं मी असं थापटून घेते. तुम्हाला जर लाटण्यानं लाटायचं असलं तर तुम्ही जे कणकेचा गोळा आपण भिजून घेतला होता ना, तर तो घट्टसर मळायचा. आपण इकडे सेल मळलेला आहे, म्हणजे थोडासा ढिला मळलेला आहे. तर त्याच्यामुळं काय होतं मग ते अशा हातानंच थापटून घ्यावं लागतात.
तर याची चव काय होते, अप्रतिम येते. कारण हे थालीपीठ आहे ना खायला एकदम टेस्टी लागतात, असे हातानं थापटून घेतलेले. तरी इथं मी हाताच्या साह्यानं म्हणजे बोटाच्या साह्याने ते थालीपीठ व्यवस्थित थापून घेतलं. तर चला मी आता ते तव्यावरती टाकते. तर तव्यावर टाकताना रुमालासहित उचलायचं आणि हलक्या हातानं ते रुमाल आल्हादी काढून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकल्यामुळे काय होतं, ते पलटायला सोपे जातात. तर इथं हे बघा, मी थोडंसं तेल टाकल्यामुळं एकदम इझिली आपल्याला थालीपीठ असं पलटलं गेलं. तर इथं कमी गॅसवर चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे. आणि हे थालीपीठ कसे तुम्ही एखाद्या वेळेस कढीसोबतही खाऊ शकता, दह्यासोबतही खाऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे असतात ना, तर त्या लोणच्यासोबत सुद्धा तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता. तर चला इथं आपलं छानपैकी असं थालीपीठ करून झालेलं आहे. तर त्याच पद्धतीनं मी दुसरंसुद्धा थालीपीठ करून घेतलेलं आहे. थोडंसं काय करायचं, जेव्हा आपण ते हाताच्या बोटानं थापटून घेतो, तर तेव्हा त्याला मधामधामधून थोडंसं पाणी लावायचं अधूनमधून. मग त्याच्यामुळं काय होतात, ते पटकन असे थापल्या जातात. तर हे बघा, ह्याच पद्धतीने मी ते असं टाकून घेतलं. जर तुम्हाला नाही जमले रुमालावरती, तर तुम्ही इथं कॅरीबॅगसुद्धा वापरली तरी चालेल. पण कॅरीबॅगचं काय होतं, मग आपल्याला हातानं काढून ते टाकावं लागतात. कारण आपण तसं गरम याच्यावर कॅरीबॅग टाकू शकत नाही, कारण मग ती तव्याला चिपकून जाणार. तर चला, ह्याच पद्धतीने मी आता सगळे थालीपीठ करून घेते आणि तुम्हाला झाल्याच्या नंतर परत दाखवते. माझी पूर्ण थालीपीठ ना बनून झालेले आहे. कारण मी 4-5च बनवली, जास्तीचे नाही बनवले. आणि इथं मी दही घेतलेलं आहे एका वाटीमध्ये. आणि इथं काल बनवलेलं दही होतं ना, म्हणजे काल बनवायला टाकलेलं होतं. तर हे बघा, घरी बनवलेलं दही एकदम घट्ट झालेलं आहे. तर चला ताईंनो, आता आम्ही जेवणं करतो आणि जेवणं झाल्याच्या नंतर मग परत बोलते. जेवणं झाल्याच्या नंतर आहे ना, मला व्हिडिओ कंटिन्यू करताच नाही आला. कारण देवांचा आहे ना अभ्यास राहिलेला होता. तर मग मी त्याचा अभ्यास पण घेतला. तर मग व्हिडिओच नाही कंटिन्यू करता आला. तर चला, मी आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हेल्दी खा, मस्त राहा.